आलो आता आपल्याला घाटात जायचंय। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता वाजलेत 6 आणि मी आलोय आपल्या गार्डन मध्ये। तर आता सकाळी सकाळी मी आलोय, त्याचं कारण तर काय नाहीये, पण मी आलोय असंच आपला ब्लॉग काढायसाठी। आणि आज आपल्याला सुट्टी आहे मोहरमची। तर आज बघू कुठं जायचंय का नाही कुठं। आज जरा प्लॉटिंगला जाऊ, जरा फोटो बिटो काढून येऊ। इन्स्टा आय डी जर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो नसेल केलं ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर जाऊन आपल्या आय डीला फॉलो करा। तर आता तर मी काही करणार नाही आहे, म्हणून बोर होईल, त्याच्यामुळं मग मी यो ब्लॉग ना आता बंद करतो। आणि नंतर आपण जाईन ना प्लॉटिंगवर, जाईन का नाही ते पण माहीत नाही। जर जाईन तर दाखवतो, नाही जाईन तर नाही। तर आता बघा, तर आता जे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की आपण प्लॉटिंगला जाणार आहे फोटो काढाय, तर आपण जाणार नाहीये। आता आपण जाणार आहे विहिरीत पवायला। तर जयशा तुम्हाला माहितीच असणार, आपला म्हणजे मित्र, तर ते तुम्हाला बघितलं असेल तुम्ही त्याला ब्लॉग मध्ये। तर तो म्हणतोय की आपण पवाय जाऊ। आता किती 2:30 वाजलेत, तर आता आम्ही जातो पवाय। आणि तुम्ही आता मोबाईल घेऊन जाणार आहे, मम्मी पप्पा कोणच घरी नाहीये। जायचंय मोबाईल? हा, मग आणि काय झालं तर काय होणार आहे? सगळे पाहुणार आहे, वरती एकटा मोबाईल असणार आहे। काय करायचं आता? मोबाईल राहू दे, लयदा दाखवली त्यांना वीर आपण गाईजला। मग हा, तसं पण होऊ शकतं, कारण काही जर झालं मोबाईलला तर। म्हणून गाईज जाऊ दे, तुम्हाला दाखवतो नाही शकणार आम्ही, पण आता थांबा 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 थांब, अरे काहीतरी लागलंय, पुसू दे। थांब थांब, टिकली लावली। आणि आता आम्ही जातो आणि नंतर आपण परत थोड्या वेळात भेटू। तर आता आपलं विहिरीत पवायचं ते कॅन्सल झालंय, आपण आलोय आता आपल्याला घाटात जायचंय। तर इथं बघा यो क्रिश आहे, आणि तिथं ओमके आहे, यो कमोन्या, आणि इथं तन्मय आहे अर्धीस, आणि यो तर आता बघा मोन्या, आणि तेव्हा का तिथं ओमके आहे, इथं क्रिश आहे। तर आता आम्ही चाललोय घाटात। ही आमची शाळा आहे, मागचे बॅक साईड आहे, आणि महाराजांचा पुतळा बघा, जय शिवराय जय शंभूराजे। आणि इकडं बघा आपली घोडी राणी, आणि आपला शिवा। तर आता आपण जाऊ डायरेक्ट घाटात, आणि तेव्हा आपण तुम्हाला दाखवू सगळं की आपले बैल कसे पळतात, किती बारी बसली ते सगळं। तर आता बघा, तर आता आपण आलोय घाटाच्या रस्त्याला। ते आता इथून किती किलोमीटर आहे? 6-7 किलोमीटर जवळ सणसवाडी। आणि आम्ही आता वडू कोरेगाव वडू। तर आता आपण चाललोय, आणि व्ह्यू बघा, पावसाचं वातावरण झाले, घाट कॅन्सल पण होऊ शकतो। हॅलो बाई, कोई खेळेगा फ्री फायर? तर आता बघा, इथं थोडं झालंय पावसाचं वातावरण, बघू आपण आता। आपले बैल बघा, एक बैल आहे, घरी आहे, आणि एक इकडे घोडी आहे आपली राणी। तर ते सोडा, तर आता आपण जाऊ घाटात, आणि ते तेवढं तुम्ही बघा, आधी मध्ये व्ह्यू दाखवत राहील तुम्हाला। तर आता बघा, तर आता आपल्याला इथं पूर्ण टर्न घ्यायचा आहे, तेव्हा पूर्ण पण येते एक गाडी, त्याच्यात पण बैल आहे। तर आता थांबा, तुम्हाला दाखवतो, त्याच्यात पण बैल आहेत। तर आपल्याला इथं वळायचंय, हे पुढचे पोरं सबस्क्रायबर्स आपले जाऊ द्या। आणि बघा, दिसलं नसेल तुम्हाला नीट, पण आता इथं आपल्याला वळायचंय, तर या साईडला। तर बघा, आता इथं जायचं आपल्याला। तर घाट जवळच आहे मित्रांनो, बघू शकता वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे। माझा टाईट आहे, माईक हातात घेतो, आवाज येत नसेल तर। आणि बघा गाईज, विहीर आहे, आपल्याला विहिरीत पावायला शॉक आहे आपल्याला, बघू शकता गाईज। यो ब्लॉगर, आणि बघा आपली शेळवाटे, आपला यो जो आहे शिवा, याला कांड्यावर टाकायचा आहे। बघू शकता तो ओमकार तिकडे लटकलाय, आणि इकडे लटकलाय क्रिश। आणि आता बघू शकता यो रस्ता लय बेकार आहे, आणि आमचे लय हाल होणार आहे वरती। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा यांचा कलर कोणता आहे। आणि काय आता बघू शकता वार येते, आवाज येते का नाही सांगा, माईक तर आहेच। आता बघा घाट जवळ आले, ते डोंगर दिसतंय का तुम्हाला? बघा ते डोंगर आहे ना, त्याच्या पलीकडेच घाट आहे। तर आता तुम्हाला दाखवतो, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा।
चला आणि माझ्यावरचा ब्लॉग मोन्या काढतोय. हा बघा. म्हणजे काढतो हा शिवप्रेमी मोन्या. आणि यो घोडीवर बसल्यावरती तुम्हाला क्लिप दाखवणार आहे. आणि यो घोडीवर बसल्यावर तुम्हाला क्लिप दाखवणार आहे. तर ते बघा आता. बघा. तर आता आपण आलोय घाटात आणि इकडं आपली अख्खी संघटना बसलेली आहे. तर आता इथं बघू शकता आपण. हो का, आता इकडं आपलं हे रॉकेट आणलेलं आहे आपण शिवा आणि आपली घोडी. तर हे का इथं अख्खी संघटना बसलेली आहे. तर आता बघा, जास्त कोण आपल्याला भाव देत नाहीये, पण स्वतःच म्हणले की आता ब्लॉग काढा. तर जाऊ दे ते सोडा. तर आता मला लय जोरात प्रेशर म्हणजे आली आहे. तर आता मी जातो. चला ओमके. तर आता बघा इथं आता आपली घोडी राणी आणि शिवा. इथं अजिंक्य दादा आहे. अजिंक्य दादा. आणि इथं आपली संघटना आहे. तर एकदा तर बघितलं नाही, आता बघा सगळ्यांनी सगळे दिसतात इथं आपली घोडी राणी. तर आता बघा तुम्ही डायरेक्ट. तर आता इथं वरनं दाखवतो. तर आता तुम्ही डायरेक्ट बघा. आपली बारी तर दाखवू नाही शकणार आहे आपण, आळ्यात असणार आहे. तर तुम्ही बघा. तर आता 6:45 वाजलेत आणि आता आम्ही निघलोय. म्हणजे लय तसं लय म्हणजे अजून आलेलो आहे. मला जे बोलायचं आहे ते तुम्ही समजलेत. आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आता झाले काही विषय नाही. हॅलो गाईस, तर मी तुम्हाला सांगतो आपली बारी बसली का नाही ते तुम्हाला शेवटी कळन. आणि आपला शिवा नेलता, शिवा कांड्यावर होता. तर तो लय जोरात पळाला आहे आणि विषय झाला आहे एक, ते तुम्हाला व्लॉगच्या शेवटी सांगणार आहे आम्ही. तर आता आणि बारी पण दाखवणार आहे, ते बघा तुम्ही. तर आता आम्ही जातो घरी, नाही तर गोट्यावर बघू, गोट्यावर दाखवतो. तर आता बघा, आता वाजले तर 9 वाजत आलेत आणि आम्ही आलोय आता गार्डनमध्ये. तर काल आपल्याला झोप लागली होती, तन्मयला पण झोप लागली आणि मला पण झोप लागली, म्हणून आपण एंड नाही करू शकलो. तर मी आता एंड करतोय. कालचा व्लॉग म्हणते, काल तुम्ही बघितलंच की आपण घाटात गेलो आणि बारी किती झाली तर ते तुम्हाला शेवटला दिसणार आहे. आता मी हे व्लॉग एंड करेन, मग ब्लॅक स्क्रीन येईन, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली बारी किती झाली आहे. तर आता मी हे व्लॉग एंड करतो. जर का व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.